आज मी माझ्या घरी बनवली होती नाश्त्यासाठी टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी. दिसत आहे ना भारी. तर चला बघूया कशी बनवली आहे मी. त्याच्या अगोदर माझ्या मुलीची फरमाईश होती की मला हवे साबुदाण्याचे वडे. तर थोडे साबुदाणे साईडला केले, त्याच्यामध्ये बॉईल बटाटा, शेंगदाण्याचं कूट, जिरं आणि मिरची आणि कढीपत्ता ॲड करून छान वड्याच्या सहाय्याने कमी तेलामध्ये गोल्डन फ्राय होईपर्यंत दोन्ही साईडला फ्राय करून घेतले आहे. मी थोडेच बनवले होते, 5-6. बघू शकता रेडी झाले आपले. ते मी प्लेटीत काढून घेत आहे आणि थंड थंड दह्यासोबत खाण्यासाठी देत आहे. दह्यामध्ये थोडीशी साखर ॲड केले. खूप भारी आणि टेस्टी लागतात साबुदाण्याचे वडे दह्यामध्ये. त्याच कढईमध्ये थोडे तेल होते, जिरं, कढीपत्ता आणि बॉईल करून घेतला होता बटाटा सेम साईजमध्ये कापून घेतला आहे, तो सुद्धा ॲड केला आहे. छान बटाट्याला हलकंसं परतून घेतलं. त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे. त्याच्यानंतर परफेक्ट असे भिजले होते माझे साबुदाणे, ते सुद्धा मी आता ॲड करणार आहे. साबुदाणे परफेक्ट म्हणजे कसे भिजले, ज्या डब्यामध्ये मी साबुदाणे भिजण्यासाठी ठेवले होते तेवढंच मी पाणी ॲड केलं होतं. त्याच्यामुळे माझे साबुदाणे इतके परफेक्ट छान भिजले गेले होते. बघू शकता तुम्ही एक एक दाणा वेगवेगळा. तर त्याच्यामध्ये नंतर मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे. मी शेंगदाणे भाजून घेतले होते. शेंगदाणे, मिरची, जिरं, कढीपत्ता छान दरदरा पिसून घेतलं, ते ॲड केलं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव छान मिक्स करून घेतलं आहे आणि 2 मिनटं मी वाफ सुद्धा दिली आहे साबुदाण्याच्या खिचडीला. त्याच्यानंतर बघू शकता छान मी परतून घेतलं आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर स्क्रीनवरती सुद्धा मी मेन्शन केलं, अर्चना धोत्रे फूड रेसिपी. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे रेसिपी आहे. तर बघू शकता रेडी झाली आपली साबुदाण्याची खिचडी, टेस्टी आणि भारी.